नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, संपूर्णतः आपल्या सुरक्षा रक्षकाने एक सर्वांनाच काळजी आणि सर्वांना काय मला पण काळजी पडली. अहो काय झालं आहे पगारवाढी संदर्भात. पगारवाढी संदर्भामध्ये काय झालेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण. आता नागपूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याच जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याच जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षक मंडळाने अजूनपर्यंत ते सजेशन ऑब्जेक्शनसाठी पगारवाढ जी जाहीर आहे ती करायला पाहिजे. आता मुंबईमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा किंवा इतर रायगडमध्ये म्हणा, या संपूर्ण जिल्ह्यामधल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक मंडळातील जे काही अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा लवकरात लवकर, कारण मेचा 31 तारखेला संपतं, जून नंतर आपली नवीन पगारवाढ ही झाली पाहिजे आणि 15 दिवसाचं अल्टिमेट ठेवून त्याच्यामध्ये जे सजेशन ऑब्जेक्शनसाठी आहे आणि अपेक्षा आहे की लवकरच ती येईल आणि जाहीर करतील प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ. जसं मुंबई जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा मुंबई आणि मुंबई ठाणे जिल्ह्यामधले आपले सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडाला ऑफिस आहे, ते सुद्धा अध्यक्ष आपल्याला लवकरच सजेशन ऑब्जेक्शनसाठी लवकरच जाहीर होईल ते. आणि जाहीर झाल्यानंतर त्याच्यानंतर संपूर्णतः सर्वांना तुम्हीसुद्धा घेऊ शकता. इतर ज्या कंपन्या आस्थापना आहेत त्यासुद्धा सजेशन ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये काय असेल ते देऊ शकता आणि त्याच्यानंतर आपली पगारवाढ ही लवकरात लवकर होईल. धन्यवाद.